नमस्कार, मी जयदीप. शनिवारी जी ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात आणि जरांगे पाटलांनी जो जी.आर. मिळवला होता 2 सप्टेंबर रोजी आंदोलन करून, तो जी.आर. रद्द करण्याच्या संदर्भात मिटिंग घेतली. त्याच्यामध्ये मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या नामंजूर करण्यात यावं यासाठी ओबीसीकडून छगन भुजबळ आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मिटिंग घेतली होती मुख्यमंत्र्यांसोबत. त्यांच्या मागण्या त्यात धुडकावून लावण्यात आल्या मुख्यमंत्र्यांकडून. पण आज सोमवारी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी जो आरक्षणाचा खोडा घातलेला आहे याचा सर्वस्वी जबाबदार शरद पवारांना धरण्यात आलं आणि शरद पवारांनी मराठा समाजाचं वाटोळं केलं अशा पद्धतीचं स्टेटमेंट केलेलं आहे. तर प्रामुख्याने या सर्व 2 वर्षभरामध्ये जे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील शरद पवारांविषयी काही बोलत होते, त्यांनी आज शरद पवारांवरती याचे सर्व आरोप लावण्यात आलेले आहेत. तर नेमकं काय कारण आहे आपण पुढील 2 मिनिटांमध्ये समजून घेऊ. 1990 ते 1994 दरम्यान एस.सी. समाजाला 13% आणि एस.टी. समाजाला 7% असं आरक्षण होतं. त्याच्यानंतर 1990ला मंडल आयोगाची निर्मिती झाली आणि त्या निर्मितीनंतर 1994 साली ओबीसी कॅटेगरीला हे 32% आरक्षण देण्यात आलं. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे शरद पवार होते आणि ते मुख्यमंत्री असताना साधारण मंडल आयोग निर्माण करण्यात आला. त्याच्यानंतर समाजाच्या चालीरीती आणि कुठले समाज कुठल्या जाती अल्पभूधारक आहेत ह्या पाहण्यात आलं आणि त्याच्यानंतर ओबीसी समाजाला हे 32% आरक्षण देण्यात आलं. अशा प्रकारे 1994च्या दरम्यान एकूण आरक्षण हे 49% वरती आलं होतं. हे मराठा समाजाला 14% आरक्षण जाहीर करण्यात आलं होतं आणि ते गरजवंत मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना 14% आरक्षण शिक्षणामध्ये देण्यात आलं होतं. पण कालांतराने हे आरक्षण 2021 साली रद्द करण्यात आलं, कारण की भारतीय संविधानामध्ये राज्यघटनेमध्ये ही आरक्षणाची तरतूद ही 50%चीच आहे आणि एकूण मराठा समाजाला 14% आरक्षण दिल्याच्या नंतर 68% त्याची फिगर झाली आणि त्याच्यामुळे हे आरक्षण संविधानाच्या चौकटीत बसलं नाही आणि मराठा समाजाचं जे आरक्षण देण्यात आलं होतं ते आरक्षण 2021 साली संपुष्टात आलं. मराठा समाजाला जे 2014 साली शिक्षणामध्ये 14% आरक्षण मिळालं होतं, ते आरक्षण जाण्याचं कारण फक्त 1990 ते 94 दरम्यान निर्माण झालेलं मंडल आयोग आणि मुख्यमंत्री शरद पवार हे 1994 साली जे आरक्षण दिलेलं आहे ओबीसीला 32%, हेच कारण आहे की जे मराठा समाजाला 14% आरक्षण मिळालं होतं हे जाण्याचं प्रमुख कारण फक्त तेच आहे. आणि त्याच कारणाने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाचं वाटोळं करण्याचं काम हे फक्त शरद पवारांनीच केलेलं आहे असं म्हणण्याचं हेच प्रामुख्याने कारण मानलं जात आहे. अद्याप तरी मराठा समाजाचे ज्या मागण्या 5 ते 7 होत्या तो जी.आर. जरांगे पाटलांनी 2 सप्टेंबर रोजी मंजूर करून घेतला, पण त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाही आणि तोच महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि काँग्रेसकडून प्रचंड प्रमाणात आता जरांगे पाटलांना टार्गेट करण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने आज 4 वाजता जी प्रेस झाली गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर येथे, तर तेथे जरांगे पाटलांनी या सर्वच मराठा समाजाचं वाटोळं करण्याचं कारण आणि काम हे फक्त शरद पवारांनी केलं हे देखील बोलून दाखवलेलं आहे. अशा प्रकारे जे मराठा समाजाला आरक्षण मिळालं होतं आणि ते नंतर गेलं याचं कारण फक्त त्यांनी शरद पवारांना आणि 1994 साली 90 ते 94 साली निर्माण झालेल्या मंडल आयोगाला धरण्यात आलेलं आहे.